किंवा सिंधुदुर्ग किल्ल्यावर जेव्हा जाता तेव्हा लगेच सहज लक्षात नाही येणार असा हा वाडा आहे. आणि हे डायरेक्ट किल्ल्यामध्ये त्या विहिरीला म्हणतात साखर विहीर. ते छानशा देवड्या आहेत पहारेकरी बसण्यासाठी आणि विहिरीचं पाणी जवळजवळ आता 8लाच जमा आहे. छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये राजांची जी मूर्ती आहे अशा पद्धतीची आहे. आपण या किल्ल्याच्या जलदुर्गाच्या तटावरून जातोय. सोबत आहे लिएन. या सिंधुदुर्ग किल्ल्यावर असे 5 चोर दरवाजे आहेत. त्यापैकी हा एक चोर दरवाजा. समुद्राची लाट येते आणि भक्कम तटबंदी. वाह. आणि माझ्या पायाला स्पर्श होतोय लाठीचा. डावा पाय हे वॉरियर लोक घोड्यावरती चढताना पुढे करतात. विजयी पाय मानला जातो डावा पाय. आणि राजे स्वराज्यासाठी उजव्या हातामध्ये तलवार घेऊन उजव्या हाताचा ठसा घेतला. हे स्पेसिफिक डावा पाय आणि उजव्या हाताचे ठसे आहेत. आणि हे ओल्या चुन्यावरती घेतले त्यामुळे अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आपलं सैनिक जे आहे ते कमी व्हायला लागलं. मग ह्या गोष्टीचा फायदा ब्रिटिशांनी उठवला आणि इंटरनल पॉलिटिक्स मध्ये डिवाइड अँड रूल केला आणि सर्व त्यांनी टेकवलं. ब्रिटिश आपल्या देशावर राज्यच करू शकले नसते. त्यावेळेला जर मराठ्यांना सपोर्ट झाला असता आणि मराठी जर खंबीरपणे राहिले असते तर त्यावेळेला ब्रिटिशांना वर्चस्व. आणि आपली ही ऐतिहासिक स्थळं सुद्धा अजून छान आपल्याला पाहता आली असते आपल्या आजच्या पिढीला. हा समोर आपण बघतोय सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पवित्र हातांनी 25 नोव्हेंबर 1664 मध्ये या किल्ल्याचा पाया रोवला. तर आहे नौबतखाना किंवा नगारखाना. जे सैनिक देवडी असायच्या, सैनिकांच्या इथे सैनिक पहारा द्यायचे किंवा नगारे वाजवायचे. हा आहे दरवाजा आणि पाणी जाण्यासाठी ही सोय आहे बघा. इथून पाणी जातं आणि अशा प्रकारे ते जाऊन समुद्राला मिळतं. हे आहे गोमुख द्वार. जेव्हा इथून सैनिक आत शिरायचे म्हणजे शत्रू, तेव्हा त्यांच्यावर मारा करण्यासाठी इथे तुम्हाला मी जे वरून दाखवलं त्याप्रमाणे आता दाखवणार आहे त्याप्रमाणे इथे चरा आहेत, त्यातून उकळतं तेल टाकायचे. हा दरवाजाची रचना कशी आहे ती मी तुम्हाला वरून दाखवेलच. हा दरवाजाचं सुंदर रूप बघा. लाकडी दरवाजा आहे आणि सागाचा दरवाजा आहे जो त्या काळात बांधला गेला होता. आणि छोटे दरवाजे. आणि या दरवाजाला जास्त खिळे नाहीत कारण हत्ती इथे येण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि इथे ओंडका घेऊन आत शिरण्याचा प्रश्न नाही आहे कारण हे जे रस्ता आहे असा गोलाकार आकाराचा आहे आणि असं समुद्राला जाऊन हा मिळतो. नमस्कार, मी द मिक्स बॅग या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सर्वात मोठ्या जलदुर्गावर. आणि आपल्यासोबत आहेत सागर सर. या जलदुर्गाची ते आपल्याला माहिती देतील. किल्ल्या बांधण्यापूर्वी इथे एक पूर्ण बेट होतं. हा जो पूर्ण किल्ला आहे तो एका कुरटे बेटावरती बांधलेला आहे. आणि स्वतः छत्रपती शिवाजीराजांनी हा किल्ला बांधून घेतला. याचे जे इंजिनियर होते ते हिरोजी इंदुलकर होते. त्यांचं नाव आपण रायगडवरती ऐकलं असणार. ज्यांनी रायगडचं बांधकाम केलं त्यांनीच पूर्ण किल्ला बांधला हिरोजी इंदुलकरांनी. 25 नोव्हेंबर 1664 किल्ला बांधायला सुरुवात केली आणि 29 मार्च 1667 संपूर्ण किल्लावरून पूर्ण झालं. म्हणजे 2.5 वर्ष लागलेत किल्ला बांधण्यासाठी. 2.5 years मध्ये किल्लावरून कम्प्लीट केलं. किल्ल्याचा टोटल एरिया हा 48 एकरचा आहे. 48. हा, आपण भारतामध्ये जेवढे सुद्धा सागरी किल्ले पाहतो त्यातला हा सर्वात मोठा किल्ला आहे. 48 एकर टोटल एरिया आहे. 3.5 किलोमीटर तटबंदीचा घेरा आहे. तर हा पूर्ण किल्ला बांधायला टोटल जो खर्च झाला, आपल्या राजांचं जे चलन होतं हे 2 प्रकारची नाणी होती. एक म्हणजे शिवराई जे कॉपर कॉइन असायचं आणि दुसरं म्हणजे होन जे सोन्याचं नाणं असायचं. 2.75 ग्रॅमचं एक सोन्याचं नाणं अशी 1 कोटी नाणी वापरली आहेत पूर्ण किल्ला बांधण्यासाठी तेव्हाच्या काळामध्ये. म्हणजे आताच्या काळात तर आता सध्या मोल नाहीये. तर एवढा खर्च केला आणि त्या किल्ला बांधून घेतला. त्याचं कारण काय होतं की राजांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणतो. बरोबर.
आपल्या भारतीय युद्ध नौका याची सुरुवात ही छत्रपतींनी केलेली. ह्या सागरी आरमाराच्या सुरक्षेसाठी जे येणारा आपल्याकडचा जो ट्रेड आहे, व्यापार आहे, याच्यावरती कंट्रोल आणता यावा, त्याच्यावरती टॅक्स बसवता यावा, यासाठी हा सागरी किल्ला जो आहे तो बांधलेला आहे. आरमाराचं मुख्य केंद्र जे आहे ते हा किल्ला आहे. पुन्हा आपल्या आरमाराला सुरुवात झाली आणि सागरी जहाज, व्यापारी जहाजाचे बांधकाम करून हा किल्ला जो आहे तो बांधला होता या इथून. आता जो पूर्ण किल्ला आहे, या पूर्ण किल्ल्याला एकच मुख्य दरवाजा आहे जिकडनं तुम्ही आतमध्ये आलात, एंट्री घेतली. जो दरवाजा आहे तो सागाच्या झाडापासून बनवलेला आहे. टेकूड जो आता आपण पाहिला तो ओरिजिनल दरवाजा आहे. अजूनही दररोज सकाळी सूर्योदयाला उघडला जातो आणि सूर्यास्त झाला की दरवाजा जो आहे तो बंद केला जातो. परंपरा अजूनही चालू आहे. आता संध्याकाळी टुरिस्ट बाहेर गेले की दरवाजा बंद करतात, मग डायरेक्ट मॉर्निंगला उघडला जातो. आता हा जो दरवाजा आहे तो बोटीतून येते तुम्हाला दिसला नसेल, कारण तो लपवलेला आहे दरवाजा. शत्रूला आपला जो मेन एंट्रन्स आहे तो कळू नये म्हणून ती मध्ये दगडी भिंत बांधलेली. याचं एक बेनिफिट काय की लांबून कोणी तोफेचा हल्ला केला किंवा बंदुकीने फायरिंग केलं, भिंतीपर्यंत होणार, एंट्रन्स आपला सेफ राहणार. आणि आता हत्ती आणण्याचा प्रश्नच नाहीये. हत्ती पाण्यामधून येऊ शकत. भूदुर्गाला पण त्यांनी तशीच रचना केली. बऱ्याचशा राजांचे जेवढे सुद्धा आपण गड किल्ले पाहतो त्याला गौमुख पद्धत म्हणतात. इतिहासामध्ये त्याला गौमुख पद्धत नोंद आहे. तुम्ही त्याला झिगझॅग पॅटर्न म्हणू शकता. म्हणजे रस्त्यामध्ये एक शार्प टर्न देतात. हा टर्न काय की हत्तीचा युज होऊ नये. आता इथे पाण्याचा एरिया, हत्ती येऊ शकत नाही, पण लाकडी ओंडका घेऊन येऊ शकत. ओंडका इझिली आणू शकत होते. मग धावणाऱ्यांना सरळ रस्ता लागतो. टर्नवरती त्यांचा स्पीड खराब होणार, मोमेंटम खराब झाला की जोरात येऊन टक्कर देऊ शकतात. अगदी सैनिक जरी झुंडीने आले तरी पण त्यांचा तो वेग कमी करून वरून उखळतं तेल, उखळतं पाणी, दगड, तीर, भाले फेकले जायचे. इव्हन कंजेस्टेड जागा असल्यामुळे शत्रू लढण्याचा जरी प्रयत्न करेल तर एकाच वेळेला सर्वजण लढू शकत नाही तिथे. मग मराठे 10-12 जण जाऊन येणाऱ्या हजारो सैनिकांना रोखू शकत होते. याला गणिमी कावा पद्धत म्हणतात, गोरिला वर्टिक, जेणेकरून शत्रूचा बलाढ्य सैनिक कधी आतमध्ये येऊ नये म्हणून. जो दरवाजा आहे हा दरवाजा शत्रूला कधी तोडायला जमला नाही. म्हणजे आजपर्यंत शत्रू सैनिक दरवाजा तोडून कधी आतमध्ये घुसू शकले नाहीयेत. आणि हा जो किल्ला आहे तो एक अजिंक्य किल्ला, अभेद्य किल्ला आहे. कोणी याला जिंकू शकलं नाही, कोणी कॉन्कर नाही करू शकले. पूर्ण किल्ला बांधून झाल्यानंतर राजे स्वतः या बेटावरती आले, किल्ला पाहायला आले होते. त्यावेळेस इंदुलकरांनी राजांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा घेतला. त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे जसं आपण इनॉग्रेशनला ठसे घेतो नवीन घराच्या, डावा आणि उजवा पायच का? याचं मिनिंग काय? कारण डावा पाय हे वॉरियर लोक घोड्यावरती चढताना पुढे करतात, विजयी पाय मानला जातो डावा पाय. आणि राजे स्वराज्यासाठी उजव्या हातामध्ये तलवार घेऊन उजव्या हाताचा ठसा घेतला गेला. ते स्पेसिफिक डावा पाय आणि उजव्या हाताचे ठसे आहेत. आणि हे ओल्या चुन्यावरती घेतले, ज्यामुळे अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. याचे आयडेंटिफाय प्रूफ आहे, त्याच्यामुळे प्रूफ झालं की फक्त राजांचेच ठसे आहेत, जे याच गडावरती आपल्याला पाहायला मिळतं, दुसरे कुठेही नाही. वरती जाऊन पाहून या. येस. तर लियन चढतोय आणि पायऱ्या बघा किती उंच आहेत. म्हणजे चढण्यासाठी याची जी उंची आहे लियामला शक्य होत नाहीये आणि आपल्या मोठ्या व्यक्तीनं सुद्धा शक्य होणार नाही, दमछाक होईल. तर इथे तुम्हाला एक यश महाराजांचं इथे तुम्हाला ठसे दिसतील. आम्ही चप्पल काढतोय आणि याच्यामध्ये महाराजांचे पायाचे ठसे आहेत, पाऊल खुणा आहेत. तिथे आहेत डाव्या पायाचे ठसे आणि इथे आहेत उजव्या हाताचे ठसे. आणि तटबंदी बघा, भक्कम तटबंदी. हे मला वाटते बंदूक ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी आणि उकळतं तेल टाकण्यासाठी याची रचना केलेली असावी. सर्वात पावन महाराष्ट्रातल्या भूमीतील हे ठिकाण आहे असं मला वाटतं. आणि आपण आहोत टेहणी तटबंदीवर. बघा याची रचना, एका वेळेला एक मोठा ट्रक इथून जाऊ शकतो. इतकं मजबूत बांधकाम आणि इतकं विस्तृत याची जाडी आहे. वा, तेव्हाची
हे आहे, आम्हाला वाटतं हा टेहळणी बुरुज असावा, इथून लक्ष ठेवण्यासाठी समुद्रावर. पुढे नको जाऊस. छान अशा देवड्या आहेत. हे छत असावं, दुमजली छत असावं असं मला वाटतं. आणि वरती सुद्धा तुम्हाला कोणाडे दिसतील. आणि डिझाईन्स बघा किती छान आहे. हा जिना आहे पुन्हा वर जायचा, जो आता बंद आहे. आणि आताचे तेव्हाचे ओणके अजूनही सुस्थितीत आहेत. लियाम इथे उभा आहे, वाकून जावं लागतं. हा आहे टेहळणी बुरुज. इथूनच हे गोमुख दरवाजा जो आपल्याला गाईड आता सांगत होते, हा तो आहे. इथून तर गोमुखासारखं तोंड आहे आणि हा समुद्राची ही वाट आहे. इथून यायचं, इथून आत शिरायचं आणि मुख्य दरवाजा हा इथे आहे. वा, हा इथे आहे. म्हणजे शत्रू जर इथून धावत आला तरी तो या भिंतीवर आदळणार. दरवाजा पुन्हा डावीकडे आहे, वेग अजून मंदावण्यासाठी. आम्ही लियम सोबत जातोय आणि लियम पहिल्यांदा जलदुर्गाची सफर करतोय माझ्यासोबत. पुन्हा इथे आहे दुसरा टेहळणी बुरुज आणि इथल्या कोनाड्याची रचना बघा. तोफेसाठी असावं, त्याच्यानंतर छोट्या तोफा आणि इथे उकळतं तेल टाकण्यासाठी जागोजागी इथे छोटेसे कोंदाडे आहेत, उतरते आकाराचे. आपल्या पर्यटकांनी इथून अनेक गोष्टी आत लोटलेल्या आहेत ज्या अगदी चुकीच्या आहेत. ही बाटली काढून ठेवूया बाहेर. हा मला वाटते खड्डा पूर्ण आत जाईल. इथे सुद्धा बाटल्या आहेत, अगदी चुकीचं काम आहे. इथे सुद्धा या तोफा बांधण्यासाठी किंवा मग मशाली लावण्यासाठी याची रचना असावी. आरपार लियाम खूप खुश आहे आणि इथे तुम्हाला तटबंदीच्या वेगवेगळ्या वाटा दिसत आहेत. आपण इथून उतरूया लियाम, चला. हे बसण्यासाठी मला वाटते आसन असावं किंवा वर चढून उभं राहण्यासाठी आसन असावं. आणि याच्या दोन्ही साईडला कोणाडे आहेत. या ठिकाणी हा किल्ल्याचा वर्ण घेतलेला फोटो आहे, म्हणजे जो एरियल व्ह्यू आहे किल्ल्याचा, हा अशा पद्धतीने दिसतो पूर्ण किल्ला. याचा जो मेन एंट्रन्स आहे ना, हा इथे एंट्रन्स आहे. आणि हे जे सर्व हाफ सर्कल दिसत आहेत हे सर्व बुरुज आहेत. ह्या पूर्ण किल्ल्याला टोटल 29 बुरुज आहेत. 29 वॉच टॉवर्स बनवलेले आहेत. चढण्यासाठी उतरण्यासाठी 48 ठिकाणी जिने आहेत आणि 42 ठिकाणी टॉयलेट सुद्धा आहे पूर्ण किल्ल्याला. हे सगळं तटबंदीवर, तटबंदीवरती आहे. आता इथे बघा, ह्याचे सर्व व्हाईट स्पॉट्स दिसत आहेत ना, किंवा ह्याचे सर्व ब्लॅक स्पॉट आहेत, हा सर्व खडकाळी भाग आहे, रॉकी एरिया आहे. किल्ल्याच्या चारी साईडने नॅचरली खडक आहे. आणि हा खडक असल्यामुळे शत्रूंच्या ज्या मोठ्या बोटी होत्या त्या जास्त जवळ येऊन हल्ला करू शकत नव्हते. ओके. जेवढे ते आतमध्ये येणार बोटी घेऊन तेवढेच खडकांमध्ये गलबटे फुटणार. त्यामुळे हे एक बेट असल्यामुळे हे एक प्रोटेक्टेड बेट होते. त्यामुळे राजांनी 84 बेटांपैकी हे बेट निवडले तेवढ्या किल्ला बांधण्यासाठी. म्हणजे तेव्हा पण त्यांनी मला वाटते पाण्याखाली जाऊन तेव्हा संशोधन केलं. हा, म्हणजे कसं आहे की खडक लो टाईड झाली ना की ती सर्व खडकं दिसतं. बरोबर. आणि शत्रू काय करायचा, हाय टाईडचा टाइम प्रेफर करायचा हल्ला करण्यासाठी, कारण हाय टाईडला असं पाणी वाढलेलं असतं, मोठ्या बोटी जास्त जवळ येऊ शकतात. मग त्यामुळे जे आहे ते खडकाळी भाग आहे तो एक त्यांना दिसला लो टाईडला, त्याच्यामुळे हे सर्व बेट जे आहे ते निवडले बांधकाम करायला. आता इथे बघा, हा एक फोटो आहे. आता आपण जो नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत ते छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये राजांची जी मूर्ती आहे ही अशा पद्धतीची आहे. आता इथे आपण का दाखवतो, कारण मंदिरामध्ये शूटिंग वगैरे अलाउड नाही, त्यामुळे राजांची जी ऍक्च्युअल मूर्ती आहे ती अशा प्रकारे दिसते. तुम्ही पाहाल तर कमरेमध्ये चांदीची साखळी आहे, हातामध्ये कड आहेत, पायामध्ये वाळं आहेत, बाजूबंद आहेत, कानामध्ये कुंडल आहेत, डोक्यावरती चंद्राची कोर आहे, बैठी मूर्ती आहे आणि मूर्तीवरती ज्वेलरीज वगैरे सुद्धा दिसतात बघा.
आजपर्यंत आपण राजांचे जेवढे सुद्धा आयडल्स तुम्ही बघितले सगळे घोड्यावरती बसलेले किंवा हातामध्ये तलवार घेऊन पाहिले, पण हे जे आयडल आहे हे राज्याभिषेकाच्या वेळेला राजांचं जे लुक होतं त्या पद्धतीने ही मूर्ती बनवून घेतली राजरामराजांनी. त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटते. एकमेव असावी मला वाटतं. एकमेव असं मंदिर आहे आणि हे पहिलं मंदिर आहे राजांचं जे बांधलं गेलं 1695 मध्ये. आपण पुढे पाहूयात. ओके चल या. चल. बघा इथे आता जर तुम्ही पाहिलं छत्रपती शिवाजी राजांचं मंदिर आहे. पूर्ण भारतामधलं शिवकालीन असं आपल्या राजांचं एकमेव असं मंदिर. छत्रपती शिवाजी राजांचे 2 नंबरचे मुलगे म्हणजे छत्रपती राजाराम राजे त्यांनी या ठिकाणी त्यांचं मंदिर जे ते बांधून घेतलं त्यांच्या पश्चामध्ये. त्यांच्या पश्चामध्ये. राजे आपले वारले 3 एप्रिल 1680 ला. 1680 मध्ये ते एक्सपायर झाले. मग त्याच्या 15 वर्षांनंतर म्हणजे 1695 मध्ये ते मंदिर बांधलेलं आहे 1695 मध्ये. आता गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती आहे याचा फोटो आपण एंट्रन्स जवळ पाहिला त्या पद्धतीने आतमध्ये मूर्ती आहे आणि याच मूर्तीवरती पूर्ण पोशाख चढवलेला. राजो पूर्ण पोशाख आहे हा पोशाख दररोज बदलला जातो आणि दिवसातून 2 वेळेला पोशाख बदलतो. मॉर्निंगला ज्या वेळेला किल्ला पर्यटकांसाठी चालू होतो त्यावेळेला एकदा पोशाख बदलतात, पूर्ण रॉयल पोशाखात मूर्ती ठेवतात आणि संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला किल्ला बंद होतो हे पर्यटक बाहेर गेले की पूर्ण मूर्ती ही साध्या पोशाखामध्ये ठेवली जाते म्हणजे धोतर आणि शॉल असा रात्रीच्या वेळेला पोशाख असतो मूर्तीवर. पोशाख बदलते वेळी या ठिकाणी नौबत केली जाते. नौबतीला नगाडे वाजवणार, दोन्ही बाजूने मोराच्या पिसाने राजांना वारा घातला जातो, त्यांची नजर उतरली जाते आणि अंघोळ करून त्यांची वस्त्र जी आहे ती बदलली जातात. एकदा का वस्त्र बदलली की किल्ल्याचा मुख्य दरवाजा संध्याकाळी बंद केला जातो आणि मॉर्निंगला ही सेम प्रोसेस पुन्हा रिपीट केली जाते. म्हणजे पुन्हा नगाडे वगैरे वाजवणार, राजांना सॅल्यूट करणार, त्यांचा गेटअप चेंज करणार, रॉयल गेटअप मध्ये मूर्ती आणणार, त्यानंतर किल्ला टुरिस्टसाठी अलाउड होतो. त्या मधल्या टाइम ऑफ पिरियड मध्ये कोणाला यायला अलाउड नाही. किल्ल्यामध्ये राहणाऱ्या टोटल 18 फॅमिलीज आहेत. या फॅमिलीज वरती या मंदिराची पूर्ण जबाबदारी आहे. म्हणजे राजांची सर्व सेवा करणं. जेवढे उत्सव आपण महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट करतो त्यामध्ये रामनवमी, शिवजयंती, गोकुळाष्टमी, नवरात्र, कार्तिकी एकादशी, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, इव्हन मोहरम असा प्रत्येक उत्सव हा राजांच्या मंदिरामध्ये आजही साजरा केला जातो. 18 फॅमिलीची सर्व कामं पाहतात. याचा मोबदला म्हणून यांना मानधन दिलं जातं. प्रत्येक फॅमिलीला वर्षाला 250 रुपयाची सॅलरी भेटते आपल्या गव्हर्नमेंट. एका कुटुंबाला 250 रुपये सॅलरी आहे. एवढी सॅलरी घेऊन अजून सुद्धा फॅमिलीज या ठिकाणी राहत आहेत ज्यांची 12वी पिढी सध्या किल्ल्यामध्ये चालू आहे. 12th जनरेशन आहे. 250 मला वाटते किरकोळ आहे. महाराजांचं इतकं मोठं वारसा सांभाळणं मला वाटते सरकारने याला चांगल्या प्रकारचं आपण महाराजांचं नाव घेऊन पुढे जातो तर ते सर्वसामान्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आता ह्या पूर्ण सर्व जे कार्यक्रम आहेत ते सर्व साजरे होतात. दररोजची राजांची सेवा केली जाते आणि ह्या फॅमिलीज अजून सुद्धा या ठिकाणी राहतात. तर राजांच्या मंदिरामध्ये एक तलवार सुद्धा ठेवली जी जगदंबा तलवारची प्रतिकृती आहे. त्याची ओरिजिनल तलवार ही लंडनच्या म्युझियम मध्ये आहे. आतमध्ये आहे ती रिप्लिका. पण येथे मी जेवढे सुद्धा घरं पाहिजे ही सर्व इथे राहणाऱ्या फॅमिलीजची घरं. त्या किल्ल्यामध्ये टोटल 18 फॅमिलीज राहतात. त्यांची 12वी पिढी चालू आहे किल्ल्यामध्ये. 12th जनरेशन आहे आणि पिढ्यानपिढ्या ते या ठिकाणी राहतात. किल्ल्याच्या आतली जी पूर्ण जागा आहे ही सर्व जागा ह्या 18 फॅमिलीज मध्ये त्यावेळेला वाटून दिलेली. म्हणजे इथे ज्या फॅमिलीज राहतात सर्व राजांच्या मंदिराची जबाबदारी पाहतात. त्यासाठी शेतीसाठी म्हणून त्यांना ही जागा स्वतः राजांनी त्यावेळेला दिलेली आहे. त्यावेळेपासून ही जागा त्यांच्याच नावे आहे. मग ते शेती वगैरे ते करू शकतात. तर कमर्शियल काही ऍक्टिव्हिटीज करायची असेल तर गव्हर्नमेंटची परमिशन घेऊन करावं लागतं. परमिशन लागतं. आता या ठिकाणी आपण जे पुढे जाऊन पाहणार आहोत हे महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये आपण गेलो की आपल्याला एक विहीर पाहायला भेटेल. या विहिरीमधून भुयारी मार्ग काढलेला आहे म्हणजे एक अंडरग्राऊंड टनल आहे. हा जो रस्ता आहे तो या किल्ल्यामधून डायरेक्ट मालवणमध्ये बाहेर निघतो. म्हणजे जिकडनं आपण फेरी घेऊन या किल्ल्यापर्यंत आला पाण्याच्या खालनं जाणारा अंडर द सी टनल जो आहे तो काढलेला आहे तेव्हाच्या काळामध्ये. त्यावेळेला अंडर द सी टनल काढलेला आहे. हा टोटल 8 किलोमीटरचा रस्ता आहे जो पूर्ण पाण्याखालनं जातो. तर ह्या रस्त्याचा वापर इमर्जन्सीच्या टाइम मध्ये केला जातो. म्हणजे आपल्या किल्ल्यावरती जर हल्ला झाला तर आपल्याला रसद पुरवठा आणता यावा, शस्त्रसाठा आणता यावा किंवा सैनिक आणता यावं अशा इमर्जन्सीच्या टाइम मध्ये हा युजफुल ठरायचा.
आता जो मार्ग आहे हा मार्ग ब्रिटिशांनी त्यावेळेला बंद केलेला. ओके. मार्ग बंद करण्यामागचं कारण काय की हा मार्ग मराठ्यांना माहित होता. आता पुढे जर मराठ्यांनी हल्ला केला तर ह्या मार्गाचा यूज करून ते पुन्हा किल्ला जिंकू शकत. बरोबर. कारण ब्रिटिशांनी सर्व डिवाइड रूल करून आपल्या ताब्यात घेतलं. हे पुन्हा एकत्र येऊन जर लढायला लागले तर हे मार्ग हे त्यांना युजफुल ठरतील यासाठी हा मार्ग त्यांनी बंद केला. त्यावेळीपासून हा मार्ग बंद आहे. हा मार्ग जिथे बाहेर निघतो मालवणमध्ये ओझर म्हणून एक गाव आहे, ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे, त्या ठिकाणी गुफा आहे, केव्ज आहे. त्या केव्ज मध्ये हा मार्ग बाहेर निघतो. आणि त्या एंट्रन्सलाच 3 दरवाजे आहेत. आणि जेवढं तुम्ही आतमध्ये जाता तसे तुम्हाला ट्रॅप रोड जे भेटत जातो. म्हणजे शत्रू जर तिकडनं एंटर करत असेल तर ते ट्रॅप रोड मध्ये तो फसून जाणार. म्हणून ते मध्ये ट्रॅप रोड बनवलेले, भूलभुलैया बनवलेली जेणेकरून शत्रू इथपर्यंत येऊन कधी पोहोचू नये. आतमध्ये आणून दाखवतो. इथे गोड पाण्याची विहीर आहे. त्या किल्ल्यामध्ये टोटल 3 विहिरी आहेत ज्यांचं पाणी अजूनही पिण्यासाठी युज केलं जातं. आतमध्ये जेव्हा फॅमिलीज राहतात ते याच विहिरींचं पाणी वापरतात. त्या विहिरींना नावं सुद्धा ठेवलेली आहेत. ही जी विहीर तुम्ही पाहता या विहिरीला दूध विहीर म्हटलं जातं. दूध विहीर. त्या साईडला एक विहीर आहे त्याला साखर विहीर असं नाव आहे. ही जी विहीर समोर दिसते ती साखर विहीर आहे. ओके. अजून एक पुढे विहीर आहे त्याला दही विहीर असं नाव. तर दूध, साखर, दही, तूप आणि मध म्हणजे आपण पंचामृत मानतो जे प्रसादासाठी वगैरे वापरलं. बरोबर. या विहिरींना पंचामृतातले नावं जे ते ठेवलेले. आता कदाचित अजून 2 विहिरी बांधण्याचा त्यांचा प्रयास असावा. एवढा पाण्याचा स्टोरेज नाही. हे एक बेट होता, आयलंड होता. बरोबर. आणि ह्याला नॅचरली बाहेरनं पाणी येणं पॉसिबल नाही. त्यामुळे आतमध्ये ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना पावसाचं जे पाणी इथे पडतं तेच पाणी या विहिरींना आहे. ओके. आणि त्यावेळेला रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कन्सेप्ट जी त्यांना युज केलेली आहे. त्या विहिरीच्या बाजूला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी खडकाचा भाग पाहायला मिळतो. बरोबर. जो दगड आहे ना तो किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणचा दगड काढला त्या ठिकाणी खड्डे तयार झाले. मग त्या ठिकाणी कंपाऊंड टाकून तलाव बनवले म्हणजे पाण्याचे पॉन्ड बनवले. आणि त्या पॉन्ड मध्ये जे पाणी साठतं ते जमिनीमध्ये मुरतं आणि या विहिरींच्या झऱ्यांना. म्हणजे पूर्ण रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कन्सेप्ट जी आहे ती यांना वापरलेली आहे जी अजूनही ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे अजूनही वर्षभर विहिरींना पाणी असतं. बरोबर. आता हा एक लिमिटेड रिसोर्स होता पाण्याचा. शत्रूला सर्वात इझी वे काय की पाण्यामध्ये विष टाकणं आणि सर्वांना मारणं. बरोबर. यासाठी पहारेकरी या ठिकाणी नेहमी ठेवलेले असतात. गार्ड्स असायचे 24/7 याच्यावरती लक्ष ठेवायचे. आता जे पहारेकरी आपण ठेवले ते लॉयल असले पाहिजे. आता हे शत्रूला कधी मिळाले तर आपल्याला कळणार कसं. मग सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज कधी होऊ नये यासाठी एक रूल बनवला होता की ज्या वेळेस इथलं पाणी पिण्यासाठी काढायचं त्याआधी ते पहिल्यांदा पहारेकऱ्यांना पियाला दिलं जायचं, नंतरच इतर लोक जे ते युज करायचं. पाणी जे आहे ते सेफ राहायचं. पहारेकरी आपली ड्युटी ही चांगल्या पद्धतीने करायची. आता आपलं शालेय पोषण आहारामध्ये शिक्षकांना पहिलं आहार चाखावा लागतो आणि मग विद्यार्थ्यांना. या ठिकाणी हे जो दगड वापरला आहे आपण कोकणामध्ये चिरा म्हणतो. बरोबर. हा पोरस रॉक आहे. जांबे दगड हाच का? दगड पण हाच आहे. हा सच्छिद्र असल्यामुळे याला आपण पोरस म्हणतो. साईडने येणारं पाणी हे नॅचरली फिल्टर व्हावं यासाठी हे दगड वापरतो. ह्याच्यातनं पाणी पर्क्युलेट होऊनच विहिरीला पाजळतं. मला वाटतं मग हा फक्त विहिरींसाठीच आहे आणि दुर्गासाठी सुद्धा वापरला जातो. अगोदर जेव्हा हा वापरला गेला तेव्हा फक्त विहिरींसाठीच वापरला. विहिरींसाठी वापरला. पण हा जो दगड आहे ना तो विजयदुर्गला बांधकाम करण्यासाठी सुद्धा वापरलाय. हा दगड तो मजबूत पण आहे. हा मजबूत पण तेवढाच असतो. त्याला सच्छिद्रपणा असतो. त्याच्यामुळे काय होतं पाणी याच्यातनं पर्क्युलेट होतं. म्हणजे शुद्धीकरण आणि जलपुनर्भरण प्रक्रिया तेव्हाच्या काळापासून राबवली. इथे बघा तुम्ही छानशी अशी सूचना लिहिली आहे. मूर्ख आणि बिनटोक लोक चप्पल घालून जातील आणि आपण सगळे सुंदर आणि सुशिक्षित आहोत त्यामुळे मी चप्पल काढून आत प्रवेश करतोय. आणि या विहिरीला म्हणतात साखर विहीर. इथे छानशा देवड्या आहेत पहारेकरी बसण्यासाठी आणि विहिरीचं पाणी जवळजवळ आता 8लाच जमा आहे. जसं आपल्याला गाईडने सांगितलं त्याप्रमाणे इथे पहारेकरी बसायचे. विष प्रयोग पाण्यामध्ये होऊ नये म्हणून. आणि खूप असे छान अशी बांधकाम आहे. जर तुम्ही पाहिलं तर 3 साईडला देवड्या आहेत. इथे दिवे लावण्यासाठी आहे आणि ही चौकोनी विहीर याच्यामध्ये आहे. अशा 3 विहिरी या जलदुर्गावर आहे. बघायचं 2 पडलेल्या भिंती आहेत. तिथे हा छत्रपती शिवाजीराजांचा राजवाडा होता. म्हणजे किल्ल्यामध्ये आल्यानंतर त्यांचं राहण्याचं जे ठिकाण होतं ते या ठिकाणी होतं. आता जर आपण पाहतोय हे पूर्णपणे भग्न दिसतंय आपल्याला. असं वाटत नाही की रॉयल फॅमिली मधली लोक या ठिकाणी राहत असतील. आता
आता हा जो वाडा आहे हा वाडा ब्रिटिशांच्या काळामध्ये पाडला गेला, हा पण राजांचे जेवढे सुद्धा गड किल्ले फिरतो तर कुठच्याच किल्ल्यावरती आपला त्यांचा राजवाडा दिसत नाही, बरोबर. त्यांचा सभा मंडप नसतो, इतिहास खाना नाही, प्रेरणास्थान नाही, हे जे सर्व इन्स्पायरिंग गोष्टी होत्या ते ब्रिटिशांनी जमीनदोस्त केलं, ब्रिटिशांनी जाणून बुजून या इमारती म्हणजे पुढच्या पिढीला त्यांचं महत्व कमी व्हावं. महत्व कमी व्हावं, ते पुढे फ्रीडमसाठी लढू नये, बरोबर. या हेतूने या इमारतीच्या त्या पाडल्या गेल्या. या उलट तुम्ही उत्तर दक्षिण भारत पाहिले असते, त्या ठिकाणी म्हैसूरचे पॅलेस, राजस्थानचे किल्ले किंवा दिल्ली मधले किल्ले हे अजूनही well सुस्थितीत maintained आहेत, बरोबर. होते. तिथले सर्व राजे हे ब्रिटिशांपुढे सरेंडर झाले, कॉम्प्रोमाइज केले, त्यामुळे त्यांचे सर्व वाडे हे अजूनही चांगल्या स्थितीमध्ये राहतात. महाराष्ट्र संस्थान हे शेवटपर्यंत ब्रिटिशांशी लढत असल्यामुळे ह्या सर्व इमारती ज्या त्यावेळेला पाडल्या गेल्या, त्यामुळे राजांच्या कोणत्याच गड किल्ल्यांवरती आपल्याला इमारती दिसत नाही. त्या राजांनी जी त्यावेळेला लढाई केली ही 17व्या शतकामध्ये केलेली लढाई. त्यावेळी पूर्ण भारताची सिच्युएशन म्हणजे काय होती की पूर्ण भारतावरती इस्लाम शासन त्यावेळेला राज्य करत होते. औरंगजेबचं राज्य हे भारताच्या जवळपास 70 ते 85% भाग औरंगजेबचं राज्य. उर्वरित जो भाग होता त्या ठिकाणी आदिलशाह होते, निजामशाह होते, कुतुबशाह होते. ह्या सर्वांनी मिळून भारतावरती जवळपास 350 वर्ष राज्य केलं. 350 वर्ष त्यांचं रुलिंग झालं. आता एवढी कंटिन्युअसली वर्ष रुलिंग असल्या कारणाने भारत एक हिंदू राष्ट्र म्हणून कसा काय टिकून राहू शकतो हे म्हणणं होतं औरंगजेब. ह्या सर्वांना कन्वर्ट करणं आणि भारताला इस्लाम कंट्री बनवणं हे शेवटचं औरंगजेबचं स्वप्न होतं. मग त्याची मंदिरं वगैरे तोडणं हिंदूंची, त्याचप्रमाणे कन्वर्ट करणं किंवा बायका पोरांची अब्रू लुटणं ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेला केल्या गेल्या. मग त्यावेळेला हे सर्व होऊन सुद्धा कन्वर्ट व्हायला तयार नाही, यासाठी त्यांनी जिजिया कर सुद्धा काढला, नॉन इस्लामिक टॅक्स म्हणायचं. मग हा जो टॅक्स वसूल केला जायचा कारण तुम्हाला हिंदू म्हणून जगायचं. मग त्या टाइम मध्ये राजांनी लढायला सुरुवात केली. राजांनी 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकलेला, ज्याला आपण तोरणा किल्ला, तोरणापासून राजांनी सुरुवात केली. म्हणजे एक एक किल्ला जिंकणं, स्वराज्यासाठी सैनिक उभं करणं आणि तिकडनं पूर्ण राज्य घडवणं आणि हे राज्य सुरक्षित ठेवणं ही सर्व कामगिरी राजांना त्यावेळेला करावी लागली. मला वाटतं त्यांचं आयुष्य सुद्धा कमी मिळालं, पण कमी वयामध्ये इतकी उत्तुंग भरारी घेणारा महाराष्ट्रातला पूर्ण जगातला मला वाटतं एकच पुरुष असेल. 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला. राज्याभिषेक ज्यावेळी झाला त्यावेळी त्यांच्या ताब्यामध्ये 373 गड किल्ले होते वयाच्या 44व्या वर्षी. म्हणजे 28 वर्षामध्ये एवढे सर्व किल्ले त्यांनी जिंकलेले. म्हणजे आपण नुसते जर सरासरी काढायला गेलो तर वर्षाला 20 ते 25 किल्ले कंपल्सरी जिंकावे लागतात. म्हणजे महिन्याला 1 नाही तर 2 किल्ले जिंकले पाहिजे. सतत मला वाटते लढाया. आणि कसं सुरुवातीला एवढा इम्पॅक्ट दिसला नाही, कारण राजांची सुरुवात होती, झिरो पासून सुरुवात करत होती, तोरणा घेतला, त्यानंतर बरेच महिने गेले, त्यानंतर आपण दुसरा किल्ला घेतला, एक किल्ला घेतला. आता आपण म्हणतो राजांचा जो इतिहास आपल्याला ऍज अ छत्रपती आजपर्यंत शिकवला गेला, पण राजांची मूळची जी सुरुवात होती ही बेसिक पासून झाली. आपण बघा ज्यावेळेला अफजल खान राजांना मारायला लागला त्यावेळी राजांकडे काही पूर्ण महाराष्ट्र नव्हतं, एक मोजके किल्ले होते. आणि हे आदिलशाहीतले किल्ले हे आपण घेतले आणि मेन ज्या ठिकाणी अफजल खानाची सुद्धा मनसुबदारी होती तो सुद्धा आपण जावळीचं पुढं वगैरे आपल्या ताब्यात घेतलं. त्यावेळेला अफजल खान जो आहे तो या ठिकाणी आला. अफजल खान आल्यानंतर जे युद्ध झालं त्याच्यामध्ये अफजल खानाला मारलं. त्यावेळी राजांकडे मोजके 23-24 किल्ले असते आणि त्यानंतर बरेचसे युद्ध राजांनी पुन्हा केली, किल्ले जिंकायला लागले राजा. मग ज्यावेळेला औरंगजेबने आपला सर्वात चांगला सरदार पाठवला म्हणजे मिर्झा राजा जयसिंग, त्यावेळेला पुरंदरचा तह झाला. आपल्या इतिहासामध्ये उल्लेख आहे की पुरंदरच्या तहामध्ये मराठ्यांना अर्ध्यापेक्षा जास्त किल्ले हे त्यांना द्यावे लागले. त्याच्यामध्ये आपण 23 किल्ले आपण त्यांना दिले असा उल्लेख आहे. अर्ध्यापेक्षा जास्त किल्ले घेतले, थोडक्यात 15 नाही तर 12 किल्ले आपल्याकडे राहिले असते. एवढे किल्ले असताना राजे आग्र्यामध्ये अडकले होते. हा टाइम फ्रेम आहे 1664-65च्या. म्हणजे त्या टाइम पर्यंत राजांकडे 15-16 किल्लेच होते. म्हणजे ही सुरुवात स्लो झाली, पण ज्यावेळेला राजे आग्र्यावरून आले त्याच्यानंतरची जी वर्ष आहेत त्यांनी कंटिन्युअसली लढाई केली, ज्याला आपण दक्षिण दिग्विजय म्हणतो. त्याच्यामध्ये त्यांनी उर्वरित सर्व 350 किल्ले जिंकून घेतले, काही किल्ले त्यांनी बांधले. मग हा जो पूर्ण इम्पॅक्ट पडला त्यामुळे मराठा राज्य एक इन्स्टॅब्लिश झालं. म्हणजे ज्या मराठ्यानंतर पुढे युद्धामध्ये कोणी हरवू शकलं नाही. औरंगजेबने सुद्धा प्रयत्न केला, 21 वर्ष लढला, पण महाराष्ट्र काय त्याला जिंकता आलं नाही. मग हे एक येणाऱ्या पिढीसाठी एक इन्स्पिरेशन होतं. मग हे इन्स्पिरेशन भेटू नये यासाठी या इमारती त्यावेळेला पाडल्या गेल्या. तर स्वतः छत्रपती शिवाजीराजे या ठिकाणी 2 वेळा आल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या व्यतिरिक्त जर कोणी राहिलं असेल तर त्या राजाराम राजांच्या पत्नी म्हणजे ताराराणी या किल्ल्यावरती राहिल्याचा उल्लेख. त्यावेळेस त्यांनी ह्या राजवाड्याचा वापर जो आहे केला होता. आणि हा मध्ये खोल्या असतील बरोबर. हा मध्ये खोल्या आणि विस्तृत पसरलेला दगड वगैरे पडलेले सर्व राजवाड्याचे. आतमध्ये काही खोल्या असतील, एखादी राहणी आली तर त्यांची राहण्याची बरोबर. आणि छत वगैरे पूर्ण छान असेल, लाकडी असायचं पूर्ण छत. आणि हे दगडी बांधकाम ते पूर्णपणे ब्रिटिशांनी तोडून टाकलं. आता सुद्धा त्याचं मला वाटतं की
शक्य आहे म्हणजे जर त्यांचं आपण बघितलं पाया असेल कुठेतरी, पावा वगैरे ह्याचं उत्खनन जर झालं तर व्यवस्थित पण ते उदासीनता जी आहे आपल्या सरकारमध्ये किंवा आपल्या लोकांमध्ये, त्यामुळे अजूनही शक्य झालेलं नाही. आता असे जे राजवाडे वगैरे आहेत, हे राजवाड्यांचं व्यवस्थित उत्खनन होऊन निदान कुठपर्यंत आपला वाडा पसरला होता, किती आतमध्ये ध्वंस होता, एवढं तरी लोकांना निदान कळलं पाहिजे. पण इतकी वर्ष झाली मग स्वातंत्र्य होऊन पण ते ते उदासीनता आहेच. मराठ्यांचे किल्ले अजूनही वेल डेव्हलप किंवा मेंटेन झाले नाही. तेवढं शासनाकडून जास्त लक्ष जे किल्ल्यांकडे दिलं जातं. एवढं आपल्याला वैभव लाभलेलं आहे, राजांचा एवढा सुंदर इतिहास आहे, बरोबर, पराक्रमी इतिहास आहे, तरी सुद्धा ह्या ऐतिहासिक वास्तू ज्या अशा. पण काही दुर्गांवर आपले मराठी लोक बांधव ते मला ते थोडस गाळ काढणं वगैरे अशा काही गोष्टी राबवतात. सोशल मीडियामुळे थोडासा अवेअरनेस यायला लागलाय लोकांना, इतिहास बरोबर, त्यामुळे लोक थोडं ऍक्टिव्ह व्हायला लागले. करेक्ट. अजून जेवढं ऍक्टिव्ह होणार तेवढे जास्त काम होतील आपल्याकडे. येस. बघा इथे हे तलाव आहे, तर याला पाझळ तलाव म्हणतात. आपण समोरच तिथे विहीर पाहून आलो, जी सांगितली होती ही साखर विहीर, बरोबर, तिथे दूध विहीर दूध आहे विहीर आणि दही विहीर इथे. विहीर त्या साईडला. आता हा दगड कसा बांधकामासाठी वापरून फोडलेला आहे, फोडल्यावरती त्या खंदक तयार झाला आणि त्याच्यामध्ये माती टाकली आणि त्याला कंपाऊंड टाकून त्याचा पाण्याचा पॉन्ड बनवला. बरोबर. आता ह्याला जर पूर्ण सील केलं असतं तर पाणी वरती साठून राहणार, त्याला आपण नॉर्मल तलाव म्हणतो. बरोबर. पाझळ तलाव आहे, ज्याला पाझळ काढलेले आहेत, खोल खड्डे मारून माती टाकून मग जे पाणी स्टोर होणार ते जमिनीमध्ये मुरणार समोरच्या विहिरीला, म्हणजे ग्राउंड वॉटर वाढवण्यासाठी हे तलाव जे आहे ते बांधलं जातं. ज्याला पाझळ तलाव म्हणतो. मे महिन्यामध्ये इतर दिवसाला पाणी नसतं, पण पावसाळ्यामध्ये आलं तर हे पूर्ण तलाव जे आहे ते भरलेलं असतं. पण जसा पाऊस थांबला ते पूर्ण पाणी जमिनीमध्ये जाणार. म्हणजे खोली पण पाऊस इथे पावसाळ्यामध्ये सुद्धा आता भरत असतील, बरोबर. पावसाळ्यामध्ये हे पूर्ण तलाव भरलेलं असतं पाणी. तेव्हाच्या काळी हत्ती होते का, जसं रायगडावर छोटं पिल्लू नेलं, या किल्ल्यावरती हत्ती नव्हता. आणि एक सागरी किल्ला होता, एवढा मोठा किल्ला नव्हता ज्याच्यावरती हत्ती आणि घोड्यांची गरज भासली. बरोबर. त्यामुळे फक्त सैनिक, ज्याला आपण पायदल म्हणतो, पायदल जे होतं ते या ठिकाणी असतं. बरोबर. पण जास्त जे भूदुर्ग आहेत त्याच्यावरच किंवा ज्या किल्ले भरपूर मोठे आहेत त्या किल्ल्यांवरती हत्ती किंवा घोड्यांचा वापर जर केला, कारण तेवढा प्रवास होता. आपण रायगड बघतो, हा बराच मोठा किल्ला, म्हणजे जवळपास 800-500 एकर मध्ये पसरलेला किल्ला. एवढ्या मोठ्या किल्ल्यावरती प्रवास करायचं झालं तर घोड्याची गरज लागते. बरोबर. त्यासाठी त्या घोडे वगैरे त्या ठिकाणी वापरले जायचे. पण हा 48 एकरचा किल्ला जो आपण धावत सुद्धा फिरू शकतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी घोड्यांची वगैरे काही गरज नाही. इथे फक्त पायदळ होतं. आणि राजांनी जास्त घोडदळ कुठे वापरलं नाही. किंवा आपण बघतो राजांच्या राज्याभिषेकाच्या टाइम पिरियड मध्ये आपल्याकडे पहिलं घोडदळ जे घोड्यावरनं लढणारं सैनिक, बरोबर, प्रवासासाठी आपल्याकडे घोडे होते. पण घोडदल जे असतं ते जे प्रॉपर घोड्यावरून जे युद्ध करतं सैनिकांसोबत, त्याला आपण घोडदल म्हणतो. बरोबर. हे घोडदल जे आहे ते नंतर हळूहळू जोडायला लागले आपल्या. गनिमी कावा करण्यासाठी सुलभ व्हावं यासाठी त्यांनी जास्त सुरुवातीला घोडे जेवढे घेऊन, जेवढं आपण तामजाम घेऊन जाणार आपल्यासोबत, तेवढी शत्रूला त्याची चावल लागली. आणि पानिपतच्या युद्धामध्ये याच्या उलटच झालं, त्यामुळे कदाचित ते सुद्धा एक कारण होतं. पानिपतचं युद्ध हे पठारावरती झालं. बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे मराठ्यांना तेवढा बॅकअप मिळाला नाही, जो ऍक्सेप्टेड बॅकअप होता. आजपर्यंत आपण बऱ्याच जणांना मदत केलेली, जेवढे परकीय हल्ले आले हे मराठ्यांनी बाहेर जाऊन युद्ध करून ते परतवलेले. बरोबर. आता पानिपत मध्ये अहमद शाह अब्दाली सोबत आपण युद्ध हरलो, ते युद्ध आपल्याला मोठ्या प्रमाणात शिकवलं. पण त्याआधी बरीच युद्ध मराठी जिंकलेले पानिपत मध्ये. आता हे युद्ध हरण्याचं कारण म्हणजे आपल्याला बॅकअप पोचला. तो जर बॅकअप जर वेळेवरती पोहोचला असता तर मराठे ते सुद्धा युद्ध जे ते जिंकले असते. आपल्याला परिस्थिती माहिती आहे, जेवणासाठी जेवण उरलं नव्हतं, पाणी नव्हतं व्यवस्थित, ढाली नव्हते, शस्त्रसाठा नव्हता, आणि या कारणामुळे आपण ते युद्ध हरलो. जरी आपण ते युद्ध हरलो तरी अहमद शाह अब्दालीने दिल्ली ताब्यात घेतली का? नाही घेतली, कारण तो मराठ्यांना घाबरला. ज्या मराठ्यांना बॅकअप भेटला नाही, बरोबर, विदाऊट बॅकअपचे मराठे दिल्लीसाठी एवढं लढू शकतात, तर पुढच्या काही वर्षामध्ये प्रिपरेशन करून ते पुन्हा दिल्लीवरती हल्ला करून दिल्ली ताब्यात घेऊ शकतात. त्यावेळेला मराठ्यांना तो डिफेंड करू शकत नव्हते, यासाठी तो दिल्ली सोडून परत आपल्याकडे पळाला. बरोबर. ते हे एक महत्वपूर्ण होतं. पण त्याचा जो बेनिफिट आहे तो पुढे जाऊन ब्रिटिशांना मिळाला. कारण लक्षात घ्या, आपल्याकडे नोंदी आहेत त्या ठिकाणी 40,000 मराठ्यांचं सैनिक मारलं गेलं. जे सैनिक गेलो
पण त्याच ठिकाणी आपण बघतो तर ते फॅमिली सोबत गेले होते. बरोबर. म्हणजे साहजिक आहे फॅमिली सुद्धा मारली गेली जे परतले नाहीत महाराष्ट्र. बरोबर. आता त्यावेळेला जर 40,000 लोक विथ फॅमिली लहान मुलं सोबत मारली जातात म्हणजे आपली एक पूर्ण जनरेशन त्या ठिकाणी मारली. मला वाटतं 1.5-2 लाख आपली महाराष्ट्रीयन जनता जवळपास 80,000च्या आसपास तरी लोक जे मारले गेले. एवढी मारले गेल्यामुळे तो जनरेशन जो गॅप होता हा गॅप आपल्याला काही वर्षानंतर दिसणार. बरोबर. अहमद शाह अब्दाली बरोबर आपण जसं युद्ध हरलो तसं दिल्लीने मराठ्यांविरुद्ध बंड केलं. दिल्ली मराठ्यांना कर द्यायला तयार नव्हतं पण त्याच्या 10 वर्षामध्ये आपण पुन्हा दिल्लीवरती भगवा लावलं. बरोबर. पुन्हा आपण दिल्ली जिंकून घेतली. पण ह्या ज्या गोष्टी आहेत आता जसं जसं त्याचा इम्पॅक्ट दिसायला लागला सैनिक कमी पडायला लागला कारण ते कसं जनरेशन गॅप दिसणार. ही जनरेशन गॅप 35-40 वर्षानंतर दिसणार होते ना की लगेच इम्पॅक्ट दिसणार होतं. कारण सैनिक जर पाहिजे तर पैदावास सुद्धा व्हायला पाहिजे तर सैनिक उभे होणार. बरोबर. सर्वच मारले गेल्यामुळे ते कुठून येणार. बरोबर. तो एक वीक पॉइंट झाला. प्लस युद्ध हरलो होतो त्याचा खर्च वाढत चालला होता आणि जेवढी संस्थानं होती ह्या संस्थानांनी मराठ्यांना बॅकअप करणं सोडून दिलं. बरोबर. आणि ब्रिटिशांसोबत हातमिळवणी सुरू केली. मोठी मोठी संस्थानं जर ब्रिटिशांकडे जात आहेत तर लहान लहान संस्थांनी इनडायरेक्टली सपोर्ट दाखवायचं बंद केलं. बरोबर. यांनी काय केलं की कर देण्यामध्ये डिले करायला लागला. त्याच्यामुळे इकॉनॉमिकली प्रेशर वाढायला लागलं. हे जे इकॉनॉमिकली ड्रॉबॅक आला आपल्याकडे परत आपलं सैनिक जे आहे ते कमी व्हायला लागलं. मग ह्या गोष्टीचा फायदा ब्रिटिशांनी उठवला आणि इंटरनल पॉलिटिक्स मध्ये डिवाइड अँड रूल केला आणि सर्व त्यांनी टेकवलं. ब्रिटिश आपल्या देशावर राज्यच करू शकले नसते. त्यावेळेला जर मराठ्यांना सपोर्ट झाला असता आणि मराठी जर खंबीरपणे राहिले असते तर त्यावेळेला ब्रिटिशांना वर्चस्व निर्माण. आणि आपली ही ऐतिहासिक स्थळं सुद्धा अजून छान आपल्याला पाहता आली असते आपल्या आजच्या पिढीला. आपण या किल्ल्याच्या जलदुर्गाच्या तटावरून जातोय. सोबत आहे लियन आणि मी. आणि हा तट बघा किती छान अशी याची बांधणी आहे. आपण जातोय चोर दरवाजा पाहायला. तिथे किनाऱ्यावरून तोफा मारणं म्हणजे जो मेन दरवाजा आहे ते तेव्हा घडलं होतं का? ते घडलं होतं. तोफांचे हल्ले वगैरे आले होते पण ते तिथपर्यंत आले नसतील. गेट पर्यंत पोहोचले नाही. एवढ्या मोठमोठ्या तोफा आणल्या जायचे डोंगरावरती चढवून तोफ लागले पण मध्ये भिंत असल्यामुळे ते तोफा शक्य झालं नाही त्यांना. इकडे तर नुकता गाईडने एक महत्त्वाची माहिती सांगितली जी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये शूट झाली नाही. तर इथे आहे चोर दरवाजा जो आता आपण पाहणार आहोत. तिथे आहे टेहळणी बुरुज आणि या तटबंदीवरून आम्ही आलो चोर दरवाजा पाहिला. आणि इथे तुम्हाला एक गोलाकार बांधकाम दिसतं खड्डेवरचं बांधकाम. इथेच दगडासाठी असणारा चुना त्याच्यामध्ये मध आणि इतर साहित्याचं मिश्रण यामध्ये बैलाचा वापर करून एक गोलाकार दगड असायचा जो घाण्यासारखा फिरवला जायचा. आणि याचं वेस्ट जे आहे आणि याचा जो जादा माल जो आहे जेव्हा किल्ला पूर्ण बांधून झाला या चिऱ्यामध्ये इथे बनवलेला माल वापरला गेला आहे. आणि याचं जे बांधकाम पूर्ण झालं त्यावेळेला जो जादा माल इथे गोळ्याच्या ढेपासारखा त्यांनी बांधून ठेवला होता तो आपण पुढे बघणार आहोत. गाईड आपल्याला माहिती सांगतील तो मी त्याच्या पुढे लावतोय. तो हा जो एक मोठा खडक दिसतोय तो मूळ खडक नसून तो हे दगड एकसंध करण्यासाठी वापरलेला माल आहे जो इतका उरलेला होता. त्याचा छानपैकी त्यांनी इथे लावून ठेवलेला होता आणि इथून मग तो घेऊन ते बांधकाम करत होते. हा इकडला खडक फोडून त्यांनी काढलेला आहे. इथे सुद्धा तुम्हाला उरलेला माल दिसतो. तिकडली बांधकामासाठी याचा वापर व्हायचा. त्याच्यानंतर इथल्या बांधकामासाठी त्याचा वापर केला गेला असावा. आणि इथून लोक सहजतेने येत आहेत. आता बघूया आपण चोर दरवाजा. इथे सुद्धा पायऱ्या आहेत उतरण्यासाठी. तिथे आहेत जागोजागी उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. लोक चढत आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवर असणारी असंख्य शौचकूपं त्यापैकी हे एक शौचकूप आहे. आणि सैनिकांसाठी खास व्यवस्था असणारी अशी शौचकूपं जागोजागी तुम्हाला आढळतील. तर नमस्कार मंडळी, मी आहे चोर दरवाजाजवळ. या सिंधुदुर्ग किल्ल्यावर असे 5 चोर दरवाजे आहेत. त्यापैकी हा एक चोर दरवाजा तुम्ही जर पाहिलात जवळ या प्लीज. तुम्ही जर पाहिलं
तर इथून गलबते लागायची आणि मग जेव्हा शत्रूंचा वेढा जेव्हा किल्ल्याला असेल त्यावेळेला गुप्तपणे हल्ला करण्यासाठी किंवा मग कुटुंबाला इथून रेस्क्यू करण्यासाठी याचा वापर व्हायचा. इथून सुद्धा सैनिक मावळे किंवा इतर लोक मंत्री वगैरे इथूनच आत यायचे. तर असे 5 दरवाजे या चोर दरवाजाला आहेत. चोर दरवाजा इतर वेळेला दगडाचं एक बांधकाम इथे लावायचे आणि बाहेरून तो दिसत नव्हता, तो इथून काढला जायचा. जर त्याचं तुम्ही पाहिलं, हा निमुळता आकार असा आहे. दगड जेव्हा बाहेर काढला जाईल तो सहजतेने बाहेर यावा यासाठी याची रचना आहे. मी तुम्हाला आतून दाखवतो. समुद्राची लाट येते आणि भक्कम तटबंदी, वा, आणि माझ्या पायाला स्पर्श होतोय लाटेचा. हा चोर दरवाजा बाहेरून म्हणजे समुद्रातून कसा दिसतोय, हा बाण बघा, हाच आहे तो चोर दरवाजा. ही आहे वरच्या तटबंदीवर जाण्यासाठी एक अजून चोरवाट, दगडात कोरलेला जिना जो आपल्याला दोन्ही तटबंदीवर घेऊन जातो. इथे लाकडी जिना असावा जेणेकरून लोक खाली उतरतील. आणि दगडाची साईज बघा, इतके असंख्य दगड इथे घडवले गेले आणि लावले गेले. इथे सुद्धा तुम्हाला चुना भिजत घालण्यासाठीच्या टाक्या तेव्हा ज्या बनवल्या गेल्या आहेत त्या दिसतील. असे असंख्य दरवाजे तुम्हाला या तटबंदीच्या आत दिसत आहेत. ते किल्ल्याच्या बांधकामासाठी जे आपण घाण्या बघितल्या, त्या घाण्यामध्ये जे मटेरियल प्रिपेअर केलं जायचं, एक जागा तयार झालं की असं एकत्र करून ठेवायचं आणि याच्यातनं काढून काढून वापरलं जाईल. ओके. ज्या वेळेला किल्ला बनून पूर्ण झाला त्यावेळी हा पूर्ण शिल्लक राहिलेला साठा हे सर्व वेस्ट मटेरियल आहे. ओके. म्हणजे चुन्याचा, म्हणजे हा दगड नाहीये, हे सर्व वेस्ट पण मटेरियल. हा दगडासारखाच मजबूत आहे. दगडासारखा मजबूत, जवळनं पाहिल्यावर दिसतं की कॉन्क्रीट सारखं स्ट्रक्चर त्याला पाहायला. हा सर्व उरलेला भाग आहे, वेस्ट मटेरियल आहे त्यावेळी. वा, म्हणजे मोठ्या प्रमाणात तेव्हा बनवून ठेवलेलं हे उरलेलं आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात बनवलं. हे सुद्धा तेच असावं. आणि लांबून हे असं बांधकाम वाटते, पण छान असं ढेप तयार केली. लियम त्याच्या समोरून येतोय, उंची बघा किती असेल. नमस्कार, आपल्यासोबत आहेत कुशे घराण्यातील सुरेंद्र कुशे. ते आपल्याला या वाड्याविषयी माहिती सांगतील. तर मंडळी, आपण आहोत कुशे घराण्याच्या वाड्यामध्ये आणि जवळ 360 वर्ष झाली. आणि यातली ही तुम्ही कितवी पिढी आहेत काका? आम्हाला तेवढं काय माहिती नाही. हे इकडनं हे भुयार होता आतमध्ये. अरे वा. आणि हे डायरेक्ट किल्ल्यामध्ये हे जायचं. बघा वरनच हे केलेलं आहे. हा, पॅक केलं आम्ही. नंतर ते पुरातन काळवाले येऊन त्यामुळे सांगायचे ना, हे असं करा तसं करा, काय पुढे काय बघायची नाही ना. बरोबर. पॅक केलेलं आहे इकडनं. हे पॅक केलेलं म्हणजे किती आमच्या पूर्वीच्या ब्रिटिशांच्या काळामध्ये. तेव्हाच ते तसंच ते आपण तिथे अशी दंतकथा आहे की मारुती मंदिर आहे, तिथे सुद्धा ते विहिरीतून भुयार जातं. ते पण तसंच ब्रिटिशांनी तिथे पॅक केलं. पुढे हे आहे ना, काय वजराट ना, ओझर. ओके. ओझर वरती मठ आहे, ते मठ आहे तिकडे हवांचं. आणि हे तेव्हाच्या काळातल्या खिडक्या वगैरे आहेत. वा, खूप छान. आणि तुम्ही जतन करून ठेवलाय एक मोठं आमच्यासाठी, म्हणजे आम्ही शिवप्रेमीसाठी खूप छान आहे. जेव्हा तुम्ही राजकोट किल्ल्याजवळ जाता किंवा सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ जाता तेव्हा लगेच सहज लक्षात न येणारा असा हा वाडा आहे. आणि हा सुंदर वाडा आपण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर आपण त्या घराण्यातील एका आपल्या काकांशी छोटीशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हा आमचा वाडा जो आहे तो 360 वर्षापूर्वीचा. 360 वर्ष. आणि इकडनं सिंधुदुर्ग किल्ला 2.5 किलोमीटर लांब आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यापासून ओझर एक 10 किलोमीटर लांब आहे. तिकडनं भुयार निघालेली आहेत, तिथे अजूनही आहेत ती भुयार. आणि भुयाराच्या आतमध्ये गेलेला सगळे 2-3 भुयार तिथे आतमध्ये लागतात. त्यामुळे बुलबुले असल्यामुळे कोण लोक तिथे जात नाही, असं होतं ते. आणि एक तुमच्या घरातून निघतं आणि 2 का 3 निघतात. बाजूच्या घरात पण आहेत. आणि शिवकालापासून आहे, चालत आलेलं आहे. आणि अशा सुंदर अशा आणि पावन कार्याला सुरुवातीपासून वाहून गेलेल्या कुटुंबाला आपल्याला भेटण्याची संधी मिळाली. तुमच्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर आम्हाला कळवा. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटेचं आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आमचे इतरही ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा.
खूप खूप धन्यवाद.